नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेरील स्काय वॉक सध्या विविध समस्यांमुळे चर्चेत आलाय. प्रवाशांची गर्दी आणि स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या हा स्काय वॉक आज मात्र अतिक्रमण, अस्वच्छता आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे नागरिकांसाठी त्रासदायक ठरतोय. स्कायवॉकवर अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण, तुटलेल्या लाद्या, अस्वच्छ परिसर आणि अपुऱ्या देखभालीमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. काही ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने बसवण्यात आले असले तरी स्कायवॉकवरील मूलभूत समस्या अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमीवर बोरिवलीचे भाजप आमदार यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत स्कायवॉकची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बोरिवली वॉर्ड कार्यालयाचे अधिकारी तसेच बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान स्कायवॉकवरील अतिक्रमण, स्वच्छता, देखभाल आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. नागरिकांना सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवास मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बोरिवली स्कायवॉक पुन्हा प्रवाशांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ बनवण्यासाठी प्रशासनाकडून आता कोणती पावलं उचलली जातात याकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. पाहूयात. आपण इथे पाहू शकतो की मी सध्या बोरिवली स्कायवॉक वरती आहे आणि भाजपचे आमदार संजय उपाध्यायजी एक स्कायवॉकची पाहणी करतात. जिथे जे फेरीवाले आहेत किंवा जे न्यूसन्स इथे होतं त्याच्याबद्दल तिथे पाहणी करतात. सर, काय सांगाल, आज पाहणी करताय तुम्ही? नाही, मी स्कायवॉक हे लोकांकरता आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे की फुटपाथवर चालण्याचा अधिकार आहे सामान्य लोकांना. जो पादचारी पायाने चालतो त्याला फुटपाथ गरजेचं आहे. या फुटपाथवरती काही लोक कब्जा करतात आहे. खालती गर्दी होऊ नये म्हणून स्कायवॉक बनवला आहे. स्कायवॉकवरती हे लोक सरस धंदा करतात आहे, दारू पितात आहे, इथेच टॉयलेट करतात आहे, इथेच लोकांची असुविधा करतात आहे. मी लक्ष देतो तेव्हा कारवाई होते. जरासा ढील दिली की पुन्हा हे लोक कब्जा करून बसतात. तुम्ही बघू शकता इकडे हे जे सामान आहे हे माझ्या येण्याच्या आधी इथे कब्जाच होता. आता हे हॉटेलमधून मागून खाल्लं आहे. चहा आहे, दारूची बाटली मागे दाखवली. हे काय आहे? सर, आम्ही स्वतः पाहिले. सर, तुम्ही याच्या आधी इथे सगळे धंदेवाले बसलेले वरती मध्ये, तुम्ही आल्याबरोबर सगळे निघून गेले. म्हणून ही जी साठगाठ आहे मी याच्या विरोधात आहे. मी आलो म्हणून कारवाई नाही, कारवाई कायमस्वरूपी झाली पाहिजे. हे इकडे हॉकर बसले होते, मी येण्याच्या आधी पण बसलो होते, पण का कारवाई होत नाही? जेव्हा कोर्टाचा आदेश स्पष्ट आहे की स्टेशनच्या 150 मीटर परिसरावरती कोणी बसू नये आणि स्कायवॉक का बनवला? कारण खालती ट्रॅफिक होऊ नये. तर वरती पण चालायला जागा नसेल. आता हे वरती तुटलं आहे, हे मी अनेक वर्षापासून BMCला सांगतोय हे रिपेअरिंग करा. खालती तुटलं आहे, आता तर लाद्या काढल्या आहेत, नाही तर लादी कोणाच्या डोक्यावर पडली तर तो माणूस सीधा त्याचा गेमच होईल. हे तुटलं आहे, आता याची रिपेअरिंग करणे गरजेचं आहे. तर जो मेंटेनन्स करतो त्याने हे त्वरित केलं पाहिजे, पण पेंडिंग आहे. आपण इथे पाहू शकतो की ज्याप्रमाणे संजय उपाध्यायजी पाहणी करतात, कुठे ना कुठेतरी येणाऱ्या काळात इकडे मोठी दुर्घटना होऊ शकते, म्हणून महानगरपालिकेने ताबडतोब कारवाई करून हे सगळं बघितलं पाहिजे. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया.